अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. आजचा स्वामी संदेश आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं आयुष्य खूप सुंदर आहे. बाळा, आज मी तुला काही शिकवायला नाही आलो. आज मी तुला काही बदलायला सांगणार आहे नाही. आज मी फक्त तुला आठवण करून द्यायला आलोय. आठवण की तुझं आयुष्य सुंदर आहे. बाळा, तू हे ऐकून थांबशील. मनात म्हणशील, स्वामी, माझ्या आयुष्यात सुंदर असं काय आहे? मला कळतं बाळा, कारण तू आयुष्य तुझ्या वेदनांच्या नजरेतून पाहतोस. पण आज माझ्या नजरेतून पहा. आयुष्य सुंदर कधी वाटत नाही बाळा. जेव्हा तू स्वतःशी तुलना करतोस तेव्हा आयुष्य कुरूप वाटतं. जेव्हा तू जे नाहीस त्याचाच विचार करतोस तेव्हा आयुष्य अपूर्ण वाटतं. पण बाळा, आयुष्य कधीच तुलनेत सुंदर नसतं. ते सुंदर असतं स्वीकारात. तू आज इथे आहेस हेच मोठं आहे. बाळा, आज तू जिवंत आहेस हे वाक्य साधं वाटतं, पण याच्यात मोठं सत्य दडलेलं आहे. किती लोक स्वप्न पाहत राहिले पण पूर्ण करू शकले नाहीत. किती लोक हसत होते काल आणि आज नाही. आणि तरीही तू आज इथेच आहेस. श्वास घेतोयस, डोळे उघडतोयस आणि मन अजूनही आशा धरून आहे. हे आयुष्य सुंदर नाही बाळा का? तुझ्या वेदनाही सुंदर आहेत. हो बाळा, मी वेदनांनाही सुंदर म्हणतो, कारण त्या तुला मोडण्यासाठी नाही आल्या, त्या तुला घडवण्यासाठी आल्या. जर दुःख आलंच नसतं तर तुला संवेदनशीलता आली असती का? जर रडणं आलंच नसतं तर दुसऱ्याचं दुःख तुला जाणवलं असतं का? बाळा, तू आज जो शांत आहेस तो त्रासातूनच घडलेला आहे. तू स्वतःला कमी लेखू नकोस. बाळा, तू स्वतःला खूप पटकन दोष देतोस. माझ्याकडून चूक झाली, मी कमी पडलो, मी पुरेसा नाही, हे शब्द तू स्वतः बोलतोस. पण मी तुला सांगतो, तू कधीच कमी नव्हतास. तू फक्त प्रक्रियेत आहेस आणि प्रक्रिया नेहमीच गोंधळलेली असते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. बाळा, सूर्य सगळ्यांना सारखा प्रकाश देतो, पण फुलं सगळ्यांची वेगवेगळी असतात. कोणी लवकर उमलतं, कोणी उशिरा. पण म्हणून उशिरा उमललेलं फूल कमी सुंदर ठरतं का? तुझी वेळ वेगळी आहे, तुझा प्रवास वेगळा आहे आणि तो योग्य आहे. आज जे आहे ते पहा. आज थोडा थांब बाळा. आज जे नाही त्याचा विचार नको. आज जे आहे त्याकडे पहा. कुणाचं तरी प्रेम आहे, कुणाचा तरी विश्वास आहे, किंवा निदान माझा आधार आहे. आणि जर कोणीच नसेल असं वाटलं तर लक्षात ठेव, मी आहे. मी तुझ्यावर अभिमान बाळगतो बाळा. तू कितीही वेळा पडला आहेस याची मला गणती नाही, पण तू प्रत्येक वेळी उभा राहिलास, हेच तुझं सौंदर्य आहे. लोक तुझ्या यशाकडे पाहतील, पण मी तुझ्या प्रयत्नाकडे पाहतो आणि म्हणूनच बाळा, मी तुझ्यावर अभिमान बाळगतो. बाळा, आज एवढंच लक्षात ठेव, तुझं आयुष्य परिपूर्ण नसू शकतं, पण ते अर्थपूर्ण आहे आणि म्हणूनच ते सुंदर आहे. बाळा, आता मी तुला सांगणार आहे रोजच्या छोट्या आनंदाचं महत्त्व, समाधान म्हणजे काय आणि पुरेसं कसं ओळखायचं. बाळा, जीवन खूप सुंदर आहे. या चराचर विश्वामध्ये प्रत्येक जीव काही ना काही शोधत असतो. कोणी सुख शोधतो, कोणी शांती, कोणी समाधान, तर कोणी फक्त आधार. आणि अशा वेळी जेव्हा मन थकलेलं असतं, आयुष्य प्रश्नांनी भरलेलं असतं, तेव्हा एका दिव्य वाक्यासारखा आधार मिळतो.
घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आहेत माझे. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू यामधला काळ नाही. जीवन म्हणजे अनुभव, जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे पडणं आणि पुन्हा उभं राहणं. अनेकदा माणूस म्हणतो, माझं जीवन खूप कठीण आहे. पण स्वामी समर्थ सांगतात, जीवन कठीण नाही, तू त्याकडे पाहण्याची दृष्टी हरवली आहेस. दुःख का येतं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. मी चांगला आहे, मी प्रामाणिक आहे, तरीही मला त्रास का? स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, दुःख शिक्षा नाही, ते शुद्धीकरण आहे. जसं सोनं आगीत तापल्यावरच शुद्ध होतं, तसं माणूस दुःखातून गेल्यावरच खऱ्या अर्थाने घडतो. विश्वास जीवनाचा कणा आहे. विश्वासाशिवाय जीवन पोकळ आहे. आजचा माणूस देवावर नाही, स्वतःवर विश्वास ठेवत नाही. स्वामी म्हणतात, तू आधी स्वतःवर विश्वास ठेव. मी तुझ्यावर आधीपासूनच विश्वास ठेवला आहे. जेव्हा तू स्वतःला कमी लेखतोस, तेव्हा तू माझ्या कृपेवर शंका घेतोस. अडचणी म्हणजे आशीर्वाद. प्रत्येक अडचण ही नवीन दार उघडण्याची किल्ली असते. पण माणूस दार उघडण्याआधीच घाबरतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला कधीच अशी अडचण देत नाही जी तू पेलू शकत नाहीस. आजचा क्षण महत्त्वाचा. काल गेलेला आहे, उद्या अजून यायचा आहे. पण आज हा क्षण ईश्वराने तुला दिलेला आहे. आज जर तू तक्रार केलीस तर हा क्षण वाया जाईल. आज जर तू कृतज्ञ राहिलास तर जीवन सुंदर होईल. समाधानाचं रहस्य. सर्व काही मिळालं म्हणजे समाधान नाही. थोड्यात आनंद मानता आला तरच जीवन सुंदर आहे. स्वामी म्हणतात, जे आहे त्यात माझी कृपा पहा, जे नाही त्याची काळजी मी घेतो. स्वामींचं स्मरण. मन अस्थिर झालं, भीती आली, रस्ता सापडत नसेल, फक्त एकच करा, श्री स्वामी समर्थ मनात म्हणा. हे नाव मंत्र आहे, हे नाव कवच आहे, हे नाव आधार आहे. जीवनात कर्म आणि प्रारब्ध. स्वामींची लीला व उदाहरणं. दुःखातून आनंदाकडे जाण्याचा मार्ग. संपूर्ण परिवर्तन करणारा स्वामी संदेश. तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. बाळा, कर्म प्रारब्ध की स्वामींची कृपा? माणसांच्या जीवनात एक प्रश्न कायम असतो, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? स्वामी समर्थ हसून म्हणतात, तुझ्या बाबतीतच नाही, सर्वांच्या बाबतीत घडतं. फक्त प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कर्म आणि प्रारब्ध. जीवनात जे काही घडतं ते अचानक नसतं, ते आपल्या कर्माचं फळ असतं. पण स्वामी समर्थ सांगतात, कर्माचं फळ निश्चित असतं, तरी कृपा प्रारब्ध बदलू शकते. म्हणूनच ते म्हणतात, तू कर्म कर, चिंता मला करू दे. आज अनेक जण म्हणतात, मी खूप कष्ट करतो तरी यश मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, कष्टाला संयमाची जोड दिली तरच यश फुलतं. वेळेवर मिळणारं उत्तर. कधीकधी प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही, तेव्हा मन खचतं. पण स्वामी समर्थ म्हणतात, उत्तर नाही असं नाही, फक्त वेळ आलेली नाही. आई आपल्या मुलाला प्रत्येक गोष्ट लगेच देत नाही, कारण तिला माहीत असतं काय केव्हा द्यायचं. तसंच स्वामी समर्थांचं आहे, आपल्या भक्ताचं जीवन घडवत असतात. संकटातली परीक्षा. संकट म्हणजे शाप नाही, संकट म्हणजे परीक्षा. परीक्षेत प्रश्न कठीण असतात, म्हणून शिक्षक वाईट ठरत नाहीत. स्वामी म्हणतात, मी तुला परीक्षा देतो, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. जो संकटात देवाला विसरतो तो अजून शिकायचा बाकी असतो. जो संकटातही देवाला धरून राहतो तो घडलेला असतो. स्वामी आणि भक्त यांचं नातं. हे नातं शब्दात सांगता येत नाही, हे नातं व्यवहाराचं नाही, हे नातं आत्म्याचं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू मला हाक मारलीस आणि मी आलो नाही असं कधीच झालेलं नाही. फक्त हाक मनापासून हवी, औपचारिक प्रार्थना नव्हे,
तर आतून आलेली साध हवी. भीती कशाची माणूस सगळ्यात जास्त घाबरतो भविष्याला. नोकरी, पैसा, नातेसंबंध, आरोग्य, प्रश्न संपतच नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा, भविष्याची चिंता करतोस म्हणून वर्तमान हरवतोस. आज नीट जगलास तर उद्या आपोआप नीट होईल. अपयशाचा खरा अर्थ, अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे दिशा बदल. स्वामी म्हणतात, बाळा, तू जिथे थांबलास तिथे नाही, मी तुला पुढे न्यायचं ठरवले. म्हणूनच काही गोष्टी तुटतात, काही माणसं दूर जातात, काही स्वप्न मोडतात, पण त्यामागे नवीन मार्ग तयार होत असतो. मन शांत ठेवण्याचं रहस्य, मन शांत ठेवायचं असेल तर अपेक्षा कमी करा. अपेक्षा म्हणजे दुःखाचं मूळ, कृतज्ञता म्हणजे आनंदाचं बीज. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे मिळाले ते कमी नाही, तू तुलना करतोयस म्हणून ते कमी वाटते. स्वामींचं नाव एक कवच आहे. जेव्हा काहीच सुचत नाही, जेव्हा डोळे भरून येतात, जेव्हा शब्द पुरे पडतात, तेव्हा फक्त म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना मन थांबतं, श्वास स्थिर होतो आणि हळूहळू उत्तर सापडतं. जीवन खरंच सुंदर आहे का? तर हो, जीवन खूप सुंदर आहे. कारण प्रत्येक पडझडीनंतर उभं राहण्याची संधी आहे. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ आहे. प्रत्येक अश्रूमागे शिकवण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख पाहिल्याशिवाय आनंदाची किंमत कळत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे ही सुद्धा स्वामींची कृपाच आहे. श्री स्वामी समर्थ.